1 महिना मला डॉक्टरांनी डाएट प्लॅन फॉलो करायला सांगितला. साधारणतः 8 ते 9 किलो वजन एका महिन्यात कमी केलं होतं माझं त्यावेळेस, एका महिन्यामध्ये. नमस्कार, माझं नाव सुनील जाधव. मी प्रॉपर बारामतीवरून आहे आणि माझा बिझनेस कन्स्ट्रक्शन लाईनमधला आहे. साधारणतः डिसेंबर 2000 मध्ये मला छातीमध्ये पेन होत होतं. त्याच्यामुळे मी बारामतीमध्ये डॉक्टर कडे मी एंजिओग्राफी केली होती. त्यांनी मला ते सांगितले होते की 90% 2 ब्लॉकेज आहेत, एंजिओप्लास्टी वगैरे करावी लागेल म्हणून. परंतु माझे मिसेस दौंडचे असल्यामुळे त्यांना माने डॉक्टरांबद्दल कल्पना होती त्यांची. त्याच्यामुळं आम्ही ते कॅन्सल करून माने डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यायला चालू केली. त्याच्या आधीची हिस्ट्री अशी होती की मला साधारणतः 8-9 वर्षापासून शुगरचा त्रास होता. त्याचे मेडिसिन्स वगैरे सगळे चालू होते आणि डॉक्टरांकडे आलो. डॉक्टरांना सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर 1 महिना मला डॉक्टरांनी डाएट प्लॅन फॉलो करायला सांगितला. डाएट फॉलो केल्यानंतर साधारणतः 8 ते 9 किलो वजन एका महिन्यात कमी केलं होतं माझं त्यावेळेस, एका महिन्यामध्ये. त्यानंतर मग डॉक्टरांनी माझी ट्रीटमेंट चालू केली. साधारणतः 30 सेशन्स किलेशन थेरपीची माझी झाली होते त्यावेळेस आणि रेग्युलरली मी माझं काम चालूच होतं. आणि माझं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असल्यामुळं मला बाय स्टेअरकेस बिल्डिंगवर जाणं येणं मला असं काही त्रास जाणवत नव्हता. डॉक्टरांनी एकदा सहज विचारलं की आपल्याला चेक करावं लागेल एकदा परत, किलेशन थेरपी संपलेली आहे. मीनवाईल मला एकदा पोटामध्ये दुखायचा त्रास चालू झाला होता, म्हणून एक छोटंसं ऑपरेशन मला सांगितलं होतं. पण ते ऑपरेशन करायच्या आधी ते फिटनेस सर्टिफिकेट आणायला सांगितलं आणि नेमकं मी डॉक्टरकडेच गेलो तिकडे. मी सांगितलं की यार तुला तर हार्टचा त्रास आहे. म्हणलं मला नाही आहे आता काय. म्हणजे चेक करावं लागेल. म्हणलं करा. त्यांनी चेक केलं तर ते काहीच निघालं नाही. ते म्हणले असं कसं झालं. म्हणले झालं ते आता. आणि त्यानंतर मी व्यवस्थित आहे. डाएट प्लॅन ज्यावेळी सरांनी दिला तेव्हापासून 1 महिना साधारणतः माझं वजन कमी झालं. ऍक्च्युली काय झालं की फर्स्ट महिन्यामध्ये जे माझं वजन कमी झालं ना, तिथेच मला असं वाटलं की यार मी कम्प्लिटली बरा झालोय. पण ते ब्लॉकेज होतेच. पण वजन कमी झाल्यामुळे मी एकदम फिट अँड फाईन झालो. पण 10-15 किलेशन झाल्यानंतर मी माझं रेग्युलर काम सगळं चालू केलं. मला एकदम नॉर्मल वाटत होतं. योगायोगाने ते पोटाचा त्रास झाल्यामुळे चेक करायची वेळ आली त्यावेळेस कम्प्लिटली सांगितलं की नीलच आहे. आणि त्याचबरोबर डायबिटीसच्या गोळ्या सुद्धा माझ्या कम्प्लिटली बंद झाल्या होत्या. त्यामुळं साहजिकच माझं जे लाईफ होतं ते एकदम वेल झालं सेटल. त्यामुळं थँक्स माने डॉक्टर, त्यांची टीम सगळी.